तर आज आपण गोंदिया जिल्हा पोलीस भरती 2017 या पेपरचं विश्लेषण करणार आहोत. 2016 चे सर्व क्वेश्चन पेपर्स मी ऑलरेडी यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत आणि हा 2017 भरतीचा पहिलाच पेपर आहे, ज्याची सुरुवात आपण गोंदिया जिल्ह्यापासून सुरू करत आहोत. तर आपण वेळ वाया न घालता आपण क्वेश्चन कडे वळूयात. यामध्ये आपण फक्त जीके आणि सायन्सचे क्वेश्चन घेणार आहोत. मॅथ आणि रिझनिंग यामध्ये कव्हर होणार नाहीये, ते तुम्हाला स्वतः करायचंय किंवा मग दुसऱ्या चॅनलवरतून करायचं. यामध्ये पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर 2017चा हा प्रश्न आहे. त्यावेळेस प्रवीण दीक्षित हे पोलीस महासंचालक होते. सध्याचे कोण आहेत? सध्याचे तुम्ही पाहू शकता इथे हेमंत नगराळे आहेत. 7 जानेवारी 2021 पासून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. जे महाराष्ट्राचे सध्याचे DGP आहेत. कोण आहेत? हेमंत नगराळे. थोड्या दिवसाआधीच एस के जयस्वाल हे या पदावरून निवृत्त झालेले आहेत. जे करंट मध्ये चांगले ऍक्टिव्ह असतील त्यांना हे माहीतच असतील. आणि प्रवीण दीक्षित तुम्ही इथे बघू शकता, त्यांचा कार्यकाळ 2015 ते 31 जुलै 2016 पर्यंत होता, जो की आपण सध्याचा प्रश्न बघत आहोत. तर आज 26 फेब्रुवारी 2021 आहे. तर या दिवशी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तर त्या दिवशी हेमंत नगराळे हे प्रेझेंट आपले पोलीस महासंचालक आहेत. प्रश्न क्रमांक 2, उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर उदय योजना ही विद्युत क्षेत्राची संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म अँड सर्टिफिकेशन अर्थातच सेन्सर बोर्ड मध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली आहे? तर यामध्ये श्याम बेनेगल ही समिती नेमण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, द टर्बुलेंट इयर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर हे पुस्तक लिहिलेले आहे प्रणव मुखर्जी यांनी हे द टर्बुलेंट इयर्स हे पुस्तक लिहिलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता, हे आहेत प्रणव मुखर्जी, जे की आपल्या देशाचे हे 13वे प्रेसिडेंट होते. यांचा कार्यकाळ 2012 ते 2017 असा होता. सध्या कोण आहेत? श्री रामनाथ कोविंद. 2017 पासून कोण आहेत? श्री रामनाथ कोविंद. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त नाही? तर यामध्ये विनोबा भावे यांना भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त नाही. यामध्ये महर्षी कर्वे, रघुनाथ माशेलकर आणि भीमसेन जोशी यांना मिळालेला आहे. हा लक्षात ठेवायचा. तर माझे क्वेश्चन पेपर तुम्हाला करून एवढाच फायदा होणार आहे की जुन्या क्वेश्चन पेपर मध्ये जे सध्याचं करंट अफेअर आहे, जे की प्रश्न 4 वर्षापूर्वीचे आहेत, पण सध्या करंट मध्ये मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देतो. एवढा फायदा तुमचा इथे होणार आहे, जे की बाकीच्यांपेक्षा थोडंसं वेगळं आहे. तर इथे भारतरत्नाविषयी आपण काही महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करूयात. एवढे जास्त करायचे नाहीयेत आपल्याला, पण सुरुवातीचे 4-5 करूया आपण. हे हिंदीमध्ये आहेत. थोडा वेळ नसल्या कारणाने मी हे करू शकलो नाही, पण तुम्हाला मराठीमध्ये सांगेन. तर भारतरत्न हा आपल्या देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे. पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये. त्यानंतर भारतरत्न कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर इथे तुम्हाला क्षेत्र दिसतील, कला, साहित्य, खेळ, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा. या एवढ्या क्षेत्रामध्ये भारतरत्न पुरस्कार दिला जातो. त्यानंतर भारतरत्न पुरस्काराची स्थापना ही 2 जानेवारी 1954 रोजी झाली. तर यामध्ये फक्त महत्त्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत, जे की फक्त मित्रांनो पोलीस भरती म्हणलं ना तर फक्त मुख्य प्रश्नांवरती फोकस करा. तुम्ही पूर्ण संविधान
पाठ करण्याच्या मागे नका लागू. तुम्ही जर क्वेश्चन बघितले, तुम्ही मागचे क्वेश्चन बघा, हे क्वेश्चन पेपर बघा, ते एकदम वन लाईनर क्वेश्चन आहेत. जास्त मध्ये पडण्याचा प्रयत्नही करू नका, पण वरवरची बेसिकची सगळी माहिती असणं आवश्यक आहे. तर यामध्ये पुढचा प्रश्न आहे की भारतरत्न प्राप्त केलेल्या प्रथम व्यक्ती कोण? तर यामध्ये प्रथम 3 आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, त्यानंतर चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि डॉक्टर सी.व्ही. रमन. तर ह्या 3 व्यक्तींना प्रथम भारतरत्न प्राप्त झाला होता. आणि जे भारताचे वैज्ञानिक आहेत त्यापैकी डॉक्टर सी.व्ही. रमन आहेत. आतापर्यंत 6 राष्ट्रपतींना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि टोटल 48 लोकांना 48 लोकांना हा टोटल, म्हणजे त्यामध्ये सर्वच आले, सर्वच क्षेत्रामधले आले, असे 48 लोकांना मिळालेला आहे. तर भारतरत्न हा पण महत्वाचा आहे. भारतरत्न प्राप्त करणारे प्रथम विदेशी कोण होते? तर ते होते खान अब्दुल गफार खान, हे पाकिस्तानचे होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 76. 2017चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? मित्रांनो, इथं ऑस्कर पुरस्काराविषयी म्हटलेला आहे, फिल्मफेअर अवॉर्ड बद्दल नाही. तर हा मिळालेला आहे मूनलाईटला हा मिळालेला आहे. जी माझी पुढची प्रश्नपत्रिका येईल त्यावेळेस आता भारताचे जे सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहेत 2021 हे कालच जाहीर झालेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यावरती काम चालू आहे माझं, ते पूर्ण अजून एडिट झालेलं नाही, तर त्यावेळेस ते मी तुम्हाला दाखवेन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव कोण? तर 2017चे होते सुमित मलिक. सुमित मलिक हे 2017चे मुख्य सचिव होते. सध्याचे कोण आहेत? तर सध्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करते वेळी जे असलेले आहेत तर ते आहेत संजय कुमार. संजय कुमार यांनी जुलै 2020 पासून हे या पदावरती आहेत. कोण आहेत? संजय कुमार. हे कोण आहेत? सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र स्टेट असं म्हणतो. मित्रांनो, कधी कधी माझ्या क्वेश्चन पेपरमध्ये 4-5 महिन्यांचा गॅप असतो. म्हणजे जी सुरुवातीचे 2016चे प्रश्नपत्रिका आहे ती 4 महिने अगोदरची आहे. तर त्यामध्ये काही प्रश्न, त्यामध्ये जे पोलीस महासंचालक आहेत जे आता चेंज झालेले आहेत, तर तुम्हाला असा थोडाफार फरक दिसू शकतो. पण जे माझे लेटेस्ट क्वेश्चन पेपर असतील त्यामध्ये मी वारंवार त्यामध्ये अपडेट करत जाईल. जसं की 4 महिन्यांखाली जे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते ते वेगळे होते आणि आता व्हिडिओ रेकॉर्ड करते वेळी वेगळे आहेत. पण मी दोन्हींकडे अपडेट दिलेला आहे, दोन्हींकडे व्यवस्थित अपडेट दिलेला आहे. यामध्ये तुमचं काहीच राहून जाणार नाही, यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या घेतल्या जाणार आहेत. उदाहरणार्थ 2016च्या जवळजवळ सर्वच क्वेश्चन पेपरमध्ये पोलीस महासंचालकाचा क्वेश्चन होता. तर त्यामध्ये एस.के. जयस्वाल हे मी आन्सर केलेले आहे. पण सध्याचं जे आहे, सध्याचे जे इथून पुढचे जे आन्सर असतील ते कोण असतील? ते हेमंत नगराळे बद्दल असतील. तर ते तेवढं तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे. प्रश्न क्रमांक 78. विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2016चा पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू खालीलपैकी कोण होता? तर त्यामध्ये होता अँडी मरे. अँडी मरे हा पुरुष एकेरी विजेता खेळाडू 2016 बद्दल ही आहे. त्यामध्ये रोजर फेडरर हा रनर अपला होता. रनर अपला म्हणजे सेकंड होता. 2021 बद्दल मी सांगितलं असतं, पण 2021 ची जी विम्बल्डन टेनिस स्पर्धा आहे ती अजून झालेली नाहीये. त्यांचा शेड्यूल कोरोनामुळे पोस्टपोन झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 79. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नुकत्याच विलीन झालेल्या बँकांमध्ये खालीलपैकी कोणत्या बँकेचा समावेश आहे? तर ती आहे स्टेट बँक ऑफ त्रावणकोर. स्टेट बँक ऑफ त्रावणकोर. स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल आपण महत्वाचे काही प्रश्न बघूया.
मित्रांनो, हे जे आहेत हे आहेत दिनेश कुमार खरा. हे सध्याचे चेअरमन आहेत SBI चे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे. वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे, त्यामुळे मी इथे कव्हर केला. हे आहेत दिनेश कुमार खरा. प्रश्न क्रमांक 80. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा लिहिला अनुताई वाघ यांनी. कोणी लिहिला? अनुताई वाघ. प्रश्न क्रमांक 81. भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आली आहे? तर भारताच्या कलम 76 मध्ये ज्या तरतुदी करण्यात आल्या ती आहे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. तर हे लक्षात ठेवायचं. हे थोडा क्वेश्चन थोडा खालीवर होता, दुसऱ्या पेजवरती होता, त्यामुळे थोडा त्रास झाला असेल तुम्हाला, त्याबद्दल माफी मागतो मी. सध्याचे जे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आहेत ते आहेत KK वेणुगोपाल. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. KK वेणुगोपाल सध्याचे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 82. कोरणी घाट हा गोंदिया जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे? तर हा गोंदिया तालुक्यातच आहे, कोरणी घाट. प्रश्न क्रमांक 83. काली सरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर तो आहे वाघ नदीवर. काली सरार हा वाघ नदीवरती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 84. देवरी तालुक्यात गाढवी नदीवर कोणता धबधबा आहे? तर तो आहे ढास धबधबा. देवरी तालुक्यात गाढवी नदीवर ढास धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 85. नागरी सेवा दिन, सिव्हिल सर्व्हिस डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तो केला जातो 21 एप्रिल. सिव्हिल सर्व्हिस डे हा 21 एप्रिल रोजी साजरे केला जातो. प्रश्न क्रमांक 86. भारताच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रसिद्ध प्रमुख एक्स ऑफिशियो हेड असं त्यांना आपण म्हणतो, कोण आहेत? तर ते आहेत CBI डायरेक्टर. कोण आहेत? CBI डायरेक्टर. तर इथे आपल्याला 2 प्रश्न कव्हर करायला मिळतील, जे की NCB डायरेक्टर आहेत आणि CBI डायरेक्टर आहेत 2. तर या प्रश्नावरून आपण बघूयात NCB डायरेक्टर. तर सध्याचे जे NCB डायरेक्टर आहेत ते आहेत राकेश अस्थाना. तुम्ही यांचा इथे फोटो पाहू शकता. तर हे IPS आहेत गुजरातचे, 1984च्या बॅचचे. त्यानंतर आपण CBI डायरेक्टर पाहूयात. तर सध्याचे जे CBI डायरेक्टर आहेत ते आहेत ऋषी कुमार शुक्ला. तुम्ही यांचा फोटो इथे बघू शकता. तर 2 प्रश्न बघितले तर NCB डायरेक्टर राकेश अस्थाना आणि CBI डायरेक्टर ऋषी कुमार शुक्ला. तर सध्या हा ऋषी कुमार शुक्ला यांचा फोटो आहे, आधीचा होता तो राकेश अस्थाना यांचा होता. प्रश्न क्रमांक 87. महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक. प्रश्न क्रमांक 87. महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोठे आहे? तर ती आहे मुंबई येथे. प्रश्न क्रमांक 88. महाराष्ट्र राज्याचे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव कोण आहेत? तर ते आहेत सुमित मलिक. सुमित मलिक हे 2017चे अपर मुख्य सचिव होते. प्रश्न क्रमांक 89. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आलेली नाही? तर ती गोंदिया जिल्ह्यात करण्यात आलेली नाही. प्रश्न क्रमांक 90. भारताचे गृह राज्यमंत्री कोण आहेत? तर ते आहेत किरण रिजिजू. किरण रिजिजू हे त्यावेळेस होते, आता बदलले आहेत 2019 मध्ये. 2021 मध्ये जे सध्याचे आहेत ते गृह राज्यमंत्रीचा पदभार दोन व्यक्तींकडे दिलेला आहे. ते आहेत किशन रेड्डी एक आणि दुसरे आहेत नित्यानंद राय. इथे तुम्ही पाहू शकतात. तर हे आहेत किशन रेड्डी गृह राज्यमंत्री आणि दुसरे आहेत नित्यानंद राय.
नित्यानंद राय. तर या दोन व्यक्तींकडे गृह राज्यमंत्री पदाचा पदभार आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 91. माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर हा सुप्रशासन दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता? सुप्रशासन दिन. मित्रांनो, मी क्वेश्चन डायरेक्टली जर सांगितले ॲज इट इज जे आहे ते, तर मला फक्त 3 ते 4 मिनिटं लागतील एवढे प्रश्न सांगायला. वेळ जास्त का झालेला आहे, कारण की मी तुमचं करंट अफेअर करून घेतलेलं आहे आणि व्हिज्युअल म्हणजे चित्रांद्वारे मी तुम्हाला जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुमचे इथं लक्षात बसले की तुम्हाला वारंवार त्याला वाचण्याची गरजच पडू नये. प्रश्न क्रमांक 92. 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. कुठले? 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेले राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन. प्रश्न क्रमांक 93. महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले? तर ते केले 1917. सविनय कायदेभंग आंदोलन चंपारण येथे. लक्षात असू द्या, प्रश्न थोडा वेगळा आहे. चंपारण येथे असा उल्लेख आहे, तर ते 1917. प्रश्न क्रमांक 94. आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो केला जातो 22 मार्च. 22 मार्च. 22 मार्च हा लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय जल दिवस, अर्थातच इंटरनॅशनल वॉटर डे. प्रश्न क्रमांक 95. सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवास होतो? काय विचारलंय? सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवास होतो? इथे बघू शकता तुम्ही. प्रश्न इकडचा तिकडे झालेला आहे, त्या तिकडे अर्धा आहे इकडे अर्धा आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं सोयीस्कर होत नाही. तर हा होतो यकृतला. यकृताला हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 96. धुळे नागपूर कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे? तर तो आहे एशियाई हायवे 46. कोणता? धुळे नागपूर कोलकाता हा आहे आशियाई हायवे 46. तर इथे काही आपण हायवे डिस्कस करूयात. राष्ट्रीय महामार्गच ज्याला आपण म्हणतो तो एशियाई हायवेचा क्वेश्चन होता, पण हा आपण इथे राष्ट्रीय महामार्ग बघूयात काही. तर कोलकाता चेन्नई जो आहे तो नॅशनल हायवे 5 आहे. त्यानंतर चेन्नई ते पुणे जो आहे तो आहे नॅशनल हायवे 4. त्यानंतर वाराणसी कन्याकुमारी हा जो की भारतातला सगळ्यात मोठा जो म्हणला जातो तो आहे, त्याचं नाव आहे NH7. त्यानंतर कोलकाता नागपूर धुळे आणि गुजरातमध्ये हजिरा तर तो आहे NH6. त्यानंतर दिल्ली कोलकाता आहे नॅशनल हायवे 2. त्यानंतर दिल्ली मुंबई आहे नॅशनल हायवे 3. त्यानंतर दिल्ली अहमदाबाद आहे नॅशनल हायवे 8. दिल्ली अमृतसर आहे नॅशनल हायवे 1 आणि दिल्ली आणि पाकिस्तान बॉर्डर पर्यंत जातो तो नॅशनल हायवे 10. तर इथे महत्वाचं लक्षात ठेवा वाराणसी कन्याकुमारी, तर हा आहे NH7. मित्रांनो, हे जर पिक्चर्स तुम्हाला पाहिजे असतील अशाच स्वरूपामध्ये तर इंस्टाग्रामला माझा अकाउंट आहे, मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. तिथे तुम्हाला हे सर्व इमेजेस भेटून जातील. तिथे आणखीही इमेजेस आहेत जिथे तुम्हाला इमेजेसद्वारे स्टडी करता येईल. आणि हे क्वेश्चन पेपर तुम्हाला पाहिजे असतील तर मी माझ्या गुगल ड्राईव्हची लिंक दिलेली आहे इंस्टाग्रामला प्रोफाईलवरती. तर प्रोफाईलवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला 2016 आणि 2017 असे 2 फोल्डर भेटतील. त्या दोन्ही फोल्डरमध्ये वर्षानुसार आहेत. तर सगळ्या 65 प्रश्नपत्रिका आहेत, तर तुम्ही त्या तिथून डाउनलोड करू शकता. इंस्टाग्राम विषयी
इंस्टाग्राम विषयी लक्षात ठेवा, इंस्टाग्रामची लिंक मी दिलेली आहे, तिथे तुम्हाला जाऊन ते कलेक्ट करायचं आहे. प्रश्न क्रमांक 97. पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर ते आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 98. कराड येथे खालीलपैकी कोणत्या नदीचा संगम होतो? तर तो होतो कृष्णा व कोयना. कृष्णा व कोयना नदीचा संगम कराड येथे होतो. प्रश्न क्रमांक 99. कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? तर ती आहे म्हैस. कोणती? कंबाला शर्यत, म्हैस. प्रश्न क्रमांक 100. देशातील पहिले डिजिटल खेडे कोणते आहे? तर ते आहे अकोदरा. अकोदरा कुठे आहे? गुजरातमध्ये आहे. तर इथेच हा आपला क्वेश्चन पेपर संपतो. तर तुम्हाला हा प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची असेल तर तुम्ही इंस्टाग्राम लिंकवर जा, तिथे क्लिक करा. तिथे तुम्हाला सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जातील. या व्यतिरिक्त तुम्ही माझी नोकरी ह्या वेबसाईटवरूनही डाउनलोड करू शकता, पण तुम्हाला सोयीस्कर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या अकाउंटला जाऊन डाउनलोड करा. आणि मी ज्या इमेजेस दाखवलेल्या आहेत त्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील, त्याचे स्क्रीनशॉट घ्यायचे असतील तर तुम्ही इथेही घेऊ शकता किंवा मग इंस्टाग्रामला जाऊन घेऊ शकता.